सायली फोनवर डॉक्टरांशी बोलत होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये होती. डॉक्टर समोरून म्हणत होते, तुमच्या भावाची तब्येत खूपच खराब आहे आणि त्याची कंडिशन सध्या खूपच क्रिटिकल असल्यामुळे जर त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नाही तर त्याच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्यामुळे तुम्ही ऑपरेशनसाठी लवकरात लवकर पैशाची सोय करा, असं म्हणून डॉक्टर फोन ठेवून देतात. परंतु सायलीच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नसतात. कारण एवढे पैसे कुठून आणायचे याचं तिला टेन्शन आलेलं असतं. असा विचार करत सायली ही उन्हामध्ये तशीच एकटी चालत असते. तिच्यासोबत काय घडत आहे हे तिला कळतच नसतं. एका क्षणामध्ये तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. सायली रस्त्याने तशीच एकटी चालत विचार करत असते, एवढे पैसे देणार श्रीमंत कोणी माझ्या ओळखीचे सुद्धा नाहीत. आणि असतंच तरी त्यांनी एवढे पैसे दिले असते का? माझ्याकडे तर असं काही सुद्धा नाही की जे विकून मी माझ्या भावाचा उपचार करू शकते. त्याला बरं करू शकते पण काय उपचार करू शकते, त्याला बरं करू शकते पण काय करू देवा, मी असा विचार ती पुढे पुढे चाललेली असते आणि एका गाडीच्या समोर येते. तर तो माणूस गाडीच्या खाली उतरतो आणि तिच्यावर ओरडतो, तुला अक्कल नाही का? रस्त्याने गाड्या येतात, असं रस्त्याच्या मधोमध कोण चालतं आणि माझ्याच गाडीच्या समोर यायचं होतं का? पण सायली यावर काहीच बोलत नाही आणि ती जोरामध्ये रडायला लागते. तर तो माणूस जरा शांत होतो आणि सायलीला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, काय झालं? सॉरी, मला तुझ्याशी अशा भाषेमध्ये बोलायचे नव्हतं, पण तू रडत का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? मला सांग. जर मला तुझी मदत करता येत असेल तर मी तुझी मदत करेल. तर लगेच सायली म्हणते, तुम्ही खरंच माझी मदत करू शकता? तो माणूस म्हणतो, हो. सायली म्हणते, मला आता पैशाची खूप गरज आहे. प्लीज तुम्ही माझ्यासाठी पैशाची अरेंजमेंट करू शकता का? तुमचं जे काही काम असेल ते सगळं मी करायला तयार आहे, पण प्लीज मला पैशाची मदत करा, मला खूप गरज आहे. तर तो माणूस म्हणतो, ओके, मी तुला मदत करतो पण माझी एक अट आहे. सायली काही ऐकून घेत नाही आणि म्हणते, हे पहा, तुमची जे काही अट असेल ती मला मान्य आहे, पण सध्या माझ्या भावाचं ऑपरेशन करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर तो माणूस म्हणतो, ओके, प्लीज तू काळजी करू नकोस, हॉस्पिटलचे सगळे डिटेल्स मला दे, पैशाची काळजी करू नको, तुझ्या भावाचं ऑपरेशन सुरू होईल. त्यानंतर सायली त्याला सगळं काही सांगते आणि मग तो माणूस कोणाला तरी फोन करतो आणि सगळ्या डिटेल्स सांगतो. तो म्हणतो, तू काळजी करू नको, तुझ्या भावाचं ऑपरेशन थोड्या वेळात सुरू होईल. आता मी तुझी मदत केली आहे तर तुला माझी मदत करायला हवी. सायली म्हणते, हो, मला मान्य आहे. तो म्हणतो, ओके, गाडीत बस. गाडीत बसल्यानंतर तो माणूस म्हणतो, तुझं नाव काय आहे? ती म्हणते, सायली. तर तो माणूस म्हणतो, माझं नाव अर्जुन आहे. पण सायली मात्र काहीच बोलत नाही. पूर्ण गाडीमध्ये ती गप्पच असते, कारण तिच्या डोक्यामध्ये तिच्या भावाचं ऑपरेशन काय होत असेल याचं टेन्शन असतं. त्यानंतर गाडी एका कोर्टजवळ जाऊन थांबते. काही वेळाने अर्जुन तिच्याकडे काही पेपर देतो आणि म्हणतो, या पेपरमध्ये असं लिहिलं आहे की तुझ्याकडे 6 महिने आहेत आणि या 6 महिन्यामध्ये तुला प्रेग्नेंट व्हावं लागणार. त्यानंतर तू एका बाळाला जन्म देशील आणि बाळाला जन्म दिल्यानंतर आपल्या दोघांमधील हे कॉन्ट्रॅक्ट संपेल. त्यानंतर पुढे तुझ्या आयुष्यामध्ये काय करायचं हे तू ठरवू शकतेस आणि या सगळ्या गोष्टीचे तुला पैसे मिळतील. पण जर 6 महिन्यामध्ये तू प्रेग्नेंट झाली नाहीस तर ते सगळे पैसे तुला मला परत करावे लागतील. सायली शून्यात विचार करत असते आणि लगेच अर्जुन म्हणतो, मान्य आहे का तुला हे सगळं? तर सायली म्हणते, हो हो, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे, हे सगळं मी नंतर वाचते. अर्जुन म्हणतो, ओके, चल मग आपण कोर्टात जाऊन लग्न करूया. असं म्हणून ते दोघेजण लग्न करतात आणि त्यानंतर गाडीमध्ये बसून पुन्हा अर्जुनच्या घरी जातात. तर एका बंगल्यासमोर अर्जुनची गाडी थांबलेली असते. अर्जुन आणि सायली दोघेही गाडीतून खाली उतरतात. सायली जशी आतमध्ये जाते तसे अर्जुन म्हणतो, तू आता फ्रेश हो, त्यानंतर आपण एकत्र जेवण करूया. अर्जुन एका नोकराला आवाज देतो आणि म्हणतो, या मॅडमला त्यांची रूम दाखव. तर तो नोकर म्हणतो, हो सर. सायली त्या माणसाच्या मागे मागे जाते आणि ती जशी रूममध्ये जाते तशी रूम खूप सुंदर असते, मोठी असते, खूप छान अशी रूम सजवलेली असते. एवढी छान रूम तर सायली पहिल्यांदा पाहत असते. किती तर वेळ ती तिच्या रूमकडेच आश्चर्याने पाहत असते. त्यानंतर ती वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन ती पुन्हा खाली येते
आणि जेवण करायला बसते. अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून जेवण करतात. त्या दोघांचं जेवण झाल्यानंतर एक मुलगा ज्याचं नाव असतं चैतन्य येतो आणि अर्जुनच्या कानामध्ये येऊन काहीतरी सांगतो. त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो, मला काम आहे त्यामुळे मी बाहेर चाललो आहे, रात्रीपर्यंत घरी येईल असं म्हणून तो निघून जातो. पण सायली मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते, कारण तिला प्रश्न पडतो की हा मला सांगून का गेला आहे. पण आता सायलीला करायला काहीच नव्हतं, त्यामुळे ती रूममध्ये जाऊन बसते आणि तसंच तिला अचानक डोळा लागतो. संध्याकाळी जेव्हा अर्जुन घरी आलेला असतो तेव्हा चैतन्य हा त्याच्याजवळ येतो आणि त्याच्याकडे एक फाईल देतो. अर्जुनने चैतन्यला सायलीबद्दल सगळी माहिती काढायला सांगितलेली असते आणि ही त्याचीच फाईल असते आणि काही कामाबद्दल सुद्धा तो अर्जुनशी बोलत असतो. थोडा वेळ काम झाल्यानंतर तो त्यांच्या रूममध्ये जातो तर त्याला दिसतं की सायली तर झोपलेली आहे. तो फ्रेश होतो आणि आता रात्रीच्या जेवणाची सुद्धा वेळ झालेली असते, त्यामुळे अर्जुन तिच्याजवळ जातो आणि तिला उठवायला लागतो. पण सायली काहीतरी बडबड करत असते, त्यामुळे अर्जुन पुन्हा म्हणतो, अगं सायली उठ. अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकून सायली उठते आणि म्हणते, अर्जुन तू आहेस का? अर्जुन म्हणतो, हो. जेवण नाही करायचं का? आणि चेंज करून घे. तर लगेच सायली म्हणते, पण माझे इथे काहीच कपडे नाही आहेत. तर अर्जुन म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, ती बॅग दिसत आहे ना, त्यामध्ये तुझे सगळे कपडे आहेत, तर तू चेंज कर आणि फ्रेश होऊन डिनर करायला ये. तरी लगेच सायली म्हणते, हे असं हळू आवाजामध्ये कोण बोलत आहे? बापरे, मला खूप भीती वाटत आहे. एवढ्या मोठ्या घरामध्ये भूत वगैरे तर नाही आहे ना? अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, तसं काही नाहीये, तो चैतन्याचा आवाज असेल. चल. ते दोघेजण बाहेर जातात तर पाहतात की चैतन्य हा नोकरांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. अर्जुन जसं एकटक चैतन्याकडे पाहतो तसा चैतन्य म्हणतो, काय माझ्याकडे काय पाहत आहेस? पाहायचं असेल तर वहिनीकडे पाहा ना. पण असं म्हटल्यानंतर अर्जुनच्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेशन नसतात. त्यानंतर ते सगळेजण एकत्र जेवण करतात. रात्री जेव्हा रूममध्ये सायली बसलेली असते तेव्हा अर्जुन तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, हे बघ सायली, आपल्या डीलनुसार तुला 6 महिन्यामध्ये प्रेग्नेंट व्हावं लागेल, परंतु आपण एकमेकांना थोडा वेळ दिला पाहिजे, कारण जोपर्यंत मला तुझ्याबद्दल थोडंफार काहीतरी वाटत नाही तोपर्यंत मी तुला हात लावू शकत नाही. हे ऐकून सायलीला तर आनंदच होतो. ती फक्त मान डोलावते आणि लगेच ब्लँकेट घेऊन झोपून जाते. अर्जुन मात्र नेहमीप्रमाणे त्याचं काम करत असतो, कारण त्याला रात्र जागून काम करायची सवयच असते. फार थोडा वेळ त्याला झोपायची सवय असते. अर्जुन सोफ्यावर बसून काम करत असतो आणि त्यानंतर त्याला कंटाळ येतो म्हणून तो सोफ्यावर तसा झोपी जातो. कितीही उशिरा झोपला तरी सुद्धा त्याला सकाळी लवकर उठायची सवय असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला सगळ्यात पहिल्यांदा जाग येते. उठल्यानंतर तो सगळ्यात पहिल्यांदा बाल्कनीमध्ये जातो आणि तिथे बसून वर आकाशाकडे पाहत असतो. त्याला रोज असं निसर्ग पाहणं खूप छान वाटत असतं आणि तेवढीच मनाला शांतता भेटते. पण सायली मात्र अजून झोपलेलीच असते. काही वेळाने तिला जाग येते आणि ती पूर्ण रूममध्ये पाहते तर अर्जुन कुठेही नसतो. त्यानंतर तिची नजर बाल्कनीकडे जाते तर सायली विचार करते, बाल्कनीमध्ये कोण असेल? त्या खडूस अर्जुनला सवय असेल बाल्कनीमध्ये बसायची. मला तर नाही वाटत, कारण तो तर काम करतानाच दिसलाय मला. असा विचार करून सायली उठते आणि बाल्कनीकडे जाते. अर्जुनला असं पाहून सायली त्याच्याच विचारामध्ये हरवून जाते आणि ती मनात विचार करते, यार हा किती भारी दिसतोय. ती असा विचार करतच असते तर तेवढ्यात अर्जुनची नजर सायलीकडे जाते. सायली मात्र एकटक अर्जुनकडेच पाहत असते तर अर्जुन म्हणतो, काय झालं? काही काम होतं का? असं म्हटल्यावर सायली जरा गडबडते. जणू काही तिची कोणती चोरी पकडली गेली आहे. ती थोडीशी सावरत म्हणते, काही नाही, मला वाटलं इथे कोण बसला आहे त्यामुळे मी पाहायला आले होते. त्यानंतर सायली ही वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला जाते आणि फ्रेश होऊन ती जशी खाली येते तसा अर्जुन हा ऑफिसला निघून सुद्धा गेलेला असतो. सायलीच्या भावाचं ऑपरेशन कसं झालं हे तर तिने हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारलं असतं आणि सध्या तिचा भाव अंडर ऑब्झर्वेशन असतो, परंतु आता त्याला भेटायचं म्हटल्यावर अर्जुनची परवानगी घ्यावी लागेल ना. आणि आता तिला तिच्या भावाचं टेन्शन सुद्धा राहिलेलं नसतं, कारण तो आउट ऑफ डेंजर असतो.
आता दिवसभर घरात बसून करायचं काय, यामुळे सायलीला खूपच बोर होत असतं. आणि सायली विचार करते, हा अर्जुन एवढ्या सिरियस का राहत असेल, थोडा सुद्धा जीवनामध्ये आनंद घेत नाही, सारखं काम करत असतो. याचा स्वभाव कसा बदलता येईल बरं, काय करू, याच्या मनामध्ये माझी जागा कशी निर्माण करता येईल, मला काय करता येईल. अरे यार, किती मूर्ख आहे मी. सिरियलमध्ये तर पाहिलं आहे ना, ते दाखवतात छान असं जेवण बनवून इम्प्रेस करायचं. मीही तेच करते. आज मी छान असे जेवण बनवते. तसंही या घरामध्ये सारखं बसून किती बोर होत आहे, पण मी बनवू काय, ज्याच्यासाठी बनवायचं आहे त्याची आवड निवड काहीही माहीत नाही आणि कोणाला विचारता येईल बरं मला. आता स्वतः अर्जुनला तर विचारू शकत नाही ना, आणि तसंही त्याचा नंबरच नाही आहे माझ्याकडे. हे देवा, प्लीज यार माझी मदत कर. या खडूस अर्जुनसाठी काय करू. अरे, या घरामध्ये एवढे नोकर आहेत, त्यांच्याकडे तर नंबर असेल ना. त्यामुळे सायली खाली जाते आणि एका नोकराला म्हणते, दादा. तर लगेच तो म्हणतो, हो बोला ना मॅडम. सायली पुढे म्हणते, दादा तुमच्याकडे अर्जुनचा नंबर आहे का. तर लगेच तो नोकर म्हणतो, नाही मॅडम, अर्जुन सरांचा नंबर तर आमच्याकडे नसतो. हा, पण माझ्याकडे चैतन्य सरांचा नंबर आहे, कारण ते सगळं काम पाहतात ना, आणि काही लागलं तर आम्हाला त्यांनाच कॉल करावा लागतो. सायली म्हणते, ओके, तुम्ही त्यांचा नंबर द्या, मी चैतन्याला फोन करेल. त्यानंतर सायली फोन लावते तर चैतन्य मात्र अननोन नंबर पाहून गोंधळून जातो आणि चैतन्य विचार करतो की या नंबरवर आता कोण कॉल करत असेल. असा विचार करून तो फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. तर समोरून सायली म्हणते, हॅलो चैतन्य, मी सायली बोलत आहे. चैतन्य म्हणतो, अच्छा वहिनी, तुमचा नंबर आहे का हा. सायली म्हणते, हो, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं, त्यामुळे मी आपल्या दादांकडून तुमचा नंबर घेतला. चैतन्य म्हणतो, हो, काही प्रॉब्लेम नाही, बोला ना, काय मदत करू मी तुमची. सायलीला जरा चैतन्याला असं विचारायला ऑकवर्ड वाटत असतं तर, पण ती थोडंसं धाडस करते आणि म्हणते, ॲक्च्युली ते मला विचारायचं होतं की अर्जुनला काय जेवण आवडतं. तर चैतन्य लगेच म्हणतो, एवढेच विचारायचं होतं. अहो वहिनी, अर्जुनची अशी काही स्पेशल आवड नाही आहे, त्याला काहीही आवडतं, ताटामध्ये जे असेल ते सगळं काही खातो तो. हा वहिनी, पण तुम्हाला जर माझी फेवरेट डिश विचारायची असेल तर मी सांगतो. हे ऐकून सायली विचारात पडते आणि म्हणते, काय, अर्जुनला एकही डिश कशी काय आवडत नसेल, काहीतरी फेवरेट असेल ना. अरे देवा, हा तर जरा विचित्र माणूस आहे. तर समोरून चैतन्य म्हणतो, अहो वहिनी, कुठे हरवल्यात, शांतता झालात. सायली म्हणते, काही नाही, जाऊ दे, तुझी आवडते डिश काय आहे ते सांग. त्यानंतर चैतन्य सांगतो आणि मग सायली फोन ठेवून देते. तर तेवढ्या चैतन्य म्हणतो, वहिनी 1 मिनिट थांबा. सायली म्हणते, काय झालं. तर चैतन्य म्हणतो, वहिनी, अर्जुनला गाजराचा हलवा खूप आवडतो. हे ऐकून सायलीला आनंद होतो, कारण तिला बनवता येतो. त्यामुळे ती म्हणते, ओके थँक्स. असं करून ती फोन ठेवून देते आणि विचार करते, येस, आता रात्रीच्या जेवणामध्ये मला गाजराचा हलवा बनवता येईल. पण अजून तर खूप वेळ आहे ना, आता तर संध्याकाळ झाली आहे. आता बनवायला लागले तर सगळं जेवण पुढच्या 1-2 तासात तर बनेलच ना. जाऊ दे, सुरुवात करते. नवीन किचन आहे, काही सापडते का नाही, असा विचार करून सायली एक डिश करत असते. आणि आता तिचं जेवण पूर्णपणे बनवून झालेलं असतं. ती आता फक्त अर्जुनची घरी येण्याची वाट पाहत असते. काही वेळाने अर्जुन हा घरी येतो तर सायली हॉलमध्येच बसलेली असते आणि म्हणते, अर्जुन तू फ्रेश हो, मी जेवण वाढायला घेते. त्यानंतर अर्जुन ओके म्हणतो आणि सायली विचार करते, अरे यार, हा अर्जुन एवढा कमी कसं काय बोलतो, मला तर बडबड केल्याशिवाय करमतच नाही. सायली विचार करते, अरे यार, हा अर्जुन एवढा कमी कसा बोलतो, याच्यासारखं शांत बसायला मला तर अजिबात जमणार नाही. मी जर बडबड केली नाही तर मला करमतच नाही. जाऊ दे, मलाच बोलण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. आता काय. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो, अरे वा वहिनी, काय छान वास येत आहे, असं वाटत आहे आजचं जेवण खूपच टेस्टी बनवलं आहे तुम्ही. तेवढ्यात अर्जुन सुद्धा फ्रेश होऊन येतो. चैतन्य आणि अर्जुन दोघेही डायनिंग टेबलवर बसतात. त्यानंतर सायली त्या दोघांना वाढायला लागते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही आमच्यासोबत बस आणि एकत्र जेवण करूया. सायली त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि त्यानंतर जेवण करायला बसते.
चैतन्य म्हणतो, वहिनी जेवण खरंच खूप छान झालं आहे आणि हा गाजराचा हलवा खूपच टेस्टी आहे. हो ना? अर्जुनला आवडला ना? त्यावर अर्जुन फक्त म्हणतो हो. असं ऐकल्यानंतर सायली अर्जुनकडे पाहत राहते आणि विचार करते, अरे यार, फक्त हो? एवढ्या मनापासून गाजराचा हलवा केला मी. बाकी सगळ्या डिशपेक्षा गाजराचा हलवा करताना किती मन लावून करत होते मी. पण याचं कौतुक फक्त एका शब्दात हो. कौतुक करण्यात कोण कंजूसपणा करतो? आता याला काय बोलण्यासाठी पैसे द्यावे लागतात का? द्यावे लागत असतील म्हणून कदाचित का मी बोलते? असा विचार करून सायली चैतन्याला म्हणते, थँक्यू चैतन्य. त्यानंतर सगळेजण जेवण करतात आणि मग रूममध्ये निघून जातात. सायली म्हणते, अर्जुन, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. अर्जुन फक्त म्हणतो, हो बोल. सायली म्हणते, सॉरी पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून तुला कामात डिस्टर्ब करत आहे. ते काय आहे ना, माझं ग्रॅज्युएशन अजून पूर्ण झालं नाही आहे. लास्ट इयर चालू आहे आणि मला माझं शिक्षणमध्ये सोडायचं नाही. तर प्लीज मी कॉलेजला जाऊ शकते का? मी माझ्या शिक्षणामुळे तुला काही त्रास देणार नाही. मी माझं सगळं काम अगदी व्यवस्थित करेल आणि त्यासोबत अभ्याससुद्धा. सायली एकामागून एक सगळं बोलत असते आणि अर्जुनला बोलायचा चान्स देत नसते. तर अर्जुन म्हणतो, आरामात बोल, मी इथेच आहे, कुठेही जाणार नाही, त्यामुळे जर आरामात बोल. सायली गप्प बसते. अर्जुन म्हणतो, ओके, मला तुझ्या शिक्षणाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला जर शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस, पण हो, एक बॉडीगार्ड तुझ्यासोबत असेल. सायली फक्त म्हणते ओके आणि मनात विचार करते, बॉडीगार्ड कशाला पाहिजे? जसं मी घरातून बाहेर पडेल आणि लगेच एक व्हॅन येऊन मला किडनॅप करेल. देवा, अजून काय काय सहन करावे लागणार आहे काय माहीत. अर्जुन म्हणतो, कधीपासून जायचं आहे तुला कॉलेजमध्ये? सायली म्हणते, एवढ्यात नाही, पुढच्या वीकपासून जाईल. अर्जुन म्हणतो, चांगलंच आहे. तसंही मला आता या आठवड्यामध्ये बाहेर जरा काम आहे. जर तुझं काही काम असेल तर मला आत्ताच सांगून टाक. सायली म्हणते, अर्जुन, मी हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारलं, पण जोपर्यंत प्रत्यक्षात मी माझ्या भावाला भेटत नाही तोपर्यंत मला अजिबात करमणार नाही. त्याची तब्येत कशी आहे हे डॉक्टर फोनवर सांगतातच, पण त्याला भेटणं सुद्धा महत्त्वाचं आहे ना? अर्जुन म्हणतो, हो, तुझं बरोबर आहे, आपण उद्या जाऊया. हे ऐकून सायलीला आनंद होता आणि ती स्माईल करून म्हणते, ओके, थँक्स, गुड नाईट. असं म्हणून सायली झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन तर लवकर उठलेलाच असतो, पण आज सायलीसुद्धा लवकर उठलेली असते, कारण आज तिला तिच्या भावाला भेटायला जायचं असतं. त्यामुळे ती खूप खुश असते. ते दोघेही पटकन रेडी होतात आणि नाश्ता करायला बसतात. तेवढ्यात चैतन्यसुद्धा बाहेरून येतो. चैतन्य हा अर्जुनचा मित्र असतो आणि कितीतरी वर्षापासून तो अर्जुनसोबतच राहत असतो. दोघांमध्ये मैत्रीच्या नात्यापेक्षा भावाचं नातं जास्त प्रकट होतं. प्रत्येक काम चैतन्य पाहत असतो आणि अर्जुनच्या बिझनेसमध्ये चैतन्याचा सुद्धा खूप हातभार लागतो. अर्जुन विचारतो, अरे चैतन्य, सकाळी सकाळी कुठे गेला होतास आणि एवढा उशीर का झाला यायला? त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन, एक प्रॉब्लेम झाला होता. मी घरी येत असताना अचानक एका मुलीला धडकलो आणि ती मुलगी पूर्णपणे नशेत होती. त्यामुळे मी तिला एका हॉटेलमध्ये सोडून आलो. विचार केला, जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा ती आपोआप घरी निघून जाईल. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके, जा, पटकन आवरून घे आणि नाश्ता करून घे. तर लगेच अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो, तो हॉस्पिटलमध्ये काही घेणार आहेस का? तर सायली म्हणते, हो, मी जेवण बनवायला सांगितलेलं आहे, पण बरं झालं तू आठवण करून दिलीस, नाहीतर आनंदाच्या घरामध्ये सगळं काही विसरून गेले असते. मी पाहून आले कुठपर्यंत आला आहे आणि मदतही करून येते. असं म्हणून सायली किचनमध्ये जाते. तिथे काका जेवण बनवत असतात. लगेच सायली म्हणते, काका, मी तुम्हाला मदत करते, म्हणजे पटकन तयार होईल. काका म्हणतात, मॅडम तुम्ही कशाला? सायली म्हणते, त्यात काय झालं, चला आपण दोघं मिळून करूया. असं म्हणून ती त्यांना मदत करते. काही वेळानंतर ब्रेकफास्ट तयार होतो आणि ते दोघेही हॉस्पिटलमध्ये जातात. सायली जशी हॉस्पिटलमध्ये जाते तशी रामला पाहून खूप इमोशनल होते. राम म्हणजे सायलीचा भाऊ, जो 15-16 वर्षाचा असतो आणि सायलीने जे काही तिच्या कॉलेजसोबत थोडंफार कमवत होती त्यावर दोघांचं त्यांचं शिक्षण पूर्ण करत होते. सायली रामला पाहते आणि खूप इमोशनल होते. राम ताईला पाहून म्हणतो, अगं ताई, किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत आहे.
मी तुला खूप मिस केलं. त्यानंतर सायली त्याला मिठी मारते. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एवढी चांगली VIP ट्रीटमेंट पाहून सायली खूप इमोशनल होते आणि ती एकदा अर्जुनकडे पाहते. पण अर्जुन काहीही बोलत नाही. राम म्हणतो, ताई हे कोण आहेत? सायली जरा गडबडत्याने म्हणते, हे तुझे जिजू आहेत. राम विचारतो, काय तू लग्न कधी केलंस आणि मला न सांगता? आणि तुला तर बॉयफ्रेंड वगैरे काहीच नव्हता ना, तर मग तू अचानक लग्न का केलंस? पण यावर सायली काहीच बोलत नाही आणि राम मात्र अर्जुनकडेच पाहत असतो. राम म्हणतो, हॅलो. तर लगेच अर्जुन म्हणतो, कसा आहेस राम? काही त्रास तर होत नाहीये ना? राम लगेच म्हणतो, नाही मी बरा आहे. लगेच सायली म्हणते, हे बघ थोडंसं खाऊन घे, मी स्वतःच्या हाताने बनवलं आहे. तुझा आवडता शिरा बनवला आहे, त्यामुळे पटकन खाऊन घे. त्यानंतर सायली त्याला घास भरवते. खूप वेळ सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये असतात. त्यानंतर सायली म्हणते, हे बघ तू आता आराम कर, मला काम आहे, मी पुन्हा येईल. या सिस्टर इथे आहे, जे काही लागेल ते त्यांना सांग आणि माझ्याशी फोनवर बोलायचं असेल तरी त्यांना सांग. असं म्हणून ते दोघे जण तेथून निघून जातात. राम मात्र विचारात पडतो. मला असं का वाटत आहे की काही माझ्यापासून काहीतरीही लपवत आहे आणि ताईने अचानक लग्न का केलं असेल? ताई तर मला सारखं म्हणायची मी एवढ्या लवकर लग्न कधीही करणार नाही म्हणून. मला नक्कीच वाटत आहे की ताई काहीतरी लपवत आहे. या दोघांना घरी यायला दुपार होते. तर लगेच घरातला नोकर म्हणतो, साहेब जेवण वाढलं आहे. ते दोघे जण फ्रेश होतात आणि त्यानंतर एकत्र जेवण करतात. अर्जुन त्यानंतर ऑफिसला त्याच्या कामाला निघून जातो. सायली मात्र रूममध्ये जाते आणि काहीतरी विचार करत बसलेली असते. दुसऱ्या दिवशी अर्जुन म्हणतो, सायली मला महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी बाहेर चाललेलो आहे. सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन असा बाहेर चाललेला आहे त्यामुळे तिला वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो, अगं सायली कुठे हरवली आहेस? मी तुझ्याशी बोलत आहे. लगेच सायली म्हणते, काही नाही. अर्जुन म्हणतो, हे बघ मला महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मी चाललो आहे, तू स्वतःची काळजी घे. असं म्हणून तो जातो. लगेच सायली म्हणते, अर्जुन एक मिनिट. अर्जुन मागे वळून पाहतो आणि म्हणतो, काय झालं? पण सायली मात्र गडबडून गेलेली असते आणि तिला काय करावे तेच कळत नसतं. सायली अर्जुन जवळ जाते आणि त्याच्या कपाळावर किस करते आणि लगेच तेथून निघून जाते. अर्जुन मात्र जागेवर थांबलेलाच असतो आणि आता त्याच्यासोबत काय घडलं हे त्यालाच कळत नसतं. तो बिचारा तिथेच थांबलेला असतो. काही वेळात चैतन्य बाहेर येतो आणि अर्जुन विचार करत असतो, हे आता काय घडलं माझ्यासोबत? आय कॅन अंडरस्टँड. त्यानंतर ते दोघे निघून जातात. इकडे सायली रूममध्ये बसलेली असते आणि तिचे हार्टबीट्स खूप वाढलेले असतात. खरं तर तिने आता हे सगळं मनापासून केलेलं असतं, पण तरीसुद्धा तिला खूप भीती वाटत असते. इकडे अर्जुनसुद्धा गाडीमध्ये विचार करत असतो, आता सायली माझ्यासोबत अशी कसं वागली? पण नंतर तो त्या विचारातून बाहेर येतो आणि लॅपटॉप उघडून बसतो. सायली इकडे विचारात पडलेली असते की आता पुढचं पाऊल कसं टाकायचं, पुढे काय करायचं याचा तिला काहीही नॉलेज नसते. त्यामुळे ती विचारात पडलेली असते. पण अचानक तिच्या मनामध्ये काहीतरी येते आणि ती लगेच कोणाला तरी कॉल करते. समोरून एक मुलगी म्हणते, अच्छा म्हणजे मॅडमला आता आठवण आली का? ही असते सायलीची मैत्रीण अंकिता. सायली म्हणते, अगं अंकिता कुठे आहेस? आलीस का तू पुण्यावरून? लगेच अंकिता म्हणते, हो कालच आले. मी तुझ्या घरी सुद्धा आले होते तुला भेटायला, पण घरी तुझ्या कोणीच नव्हतं त्यामुळे मी पुन्हा रिटर्न आले. लगेच सायली म्हणते, अंकिता खरं तर मी तुला एका वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण प्लीज तू माझ्यावर रागवू नकोस. अंकिता म्हणते, हे बघ सायली आधी तू बोल, त्यानंतर मी ठरवेल रागवायचं की नाही. लगेच सायली श्वास घेते आणि म्हणते, मी लग्न केलं आहे. यावर अंकिता म्हणते, काय? तू लग्न केलंस आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस? लगेच सायली म्हणते, अगं जरा शांत हो, मला बोलू दे. तर सुपरफास्ट एक्सप्रेस सारखं एकामागून एक बोलत आहेस, माझं पूर्ण ऐकून तर घे ना. सायली पुढे म्हणते, हे बघ अंकिता माझे लग्न ना खूप घाई गडबडीमध्ये झालं. कोर्टात जाऊन लग्न केलं आणि खरं तर हे लग्न नाही आहे, हे फक्त एक डील आहे. अंकिता म्हणते, तू काय बोलत आहेस, तुला तरी कळत आहे का? सायली म्हणते, अगं माझं सगळं ऐकून तर घे ना. सायली पुढे म्हणते, हे बघ
मी हे सगळं रामला वाचवण्यासाठी केलं आणि ज्याच्याशी लग्न केलं आहे त्याचं नाव अर्जुन आहे आणि अर्जुनला माझ्याकडून बाळ हवं आहे, ते सुद्धा 6 महिन्याच्या आतमध्ये मी प्रेग्नेंट राहिले पाहिजे. अगं पण 6 महिन्याचा तो मला कालावधी दिला आहे, पण तो माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. जर त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही तर मी 6 महिन्याच्या आत प्रेग्नेंट कशी होणार? आणि जर नाही झाले तर पुढचा प्रॉब्लेम खूपच मोठा आहे. मला तर काहीच कळत नाहीये. असं म्हणून सायली अगदी डिटेलमध्ये अंकिताला सगळं काही सांगून टाकते आणि म्हणते, म्हणून आज सकाळी मी स्वतः पुढाकार घेतला. मी स्वतः त्याच्या कपाळावर किस केलं. यावर अंकिता म्हणते, तू खरंच वेडी आहेस का? वेड बनण्याचं नाटक करत आहेस? सायली म्हणते, म्हणजे? लगेच अंकिता म्हणजे, अगं वेडाबाई, हळूहळू एक एक पाऊल टाकायचं असतं. हे बघ, जसं बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तिला स्पेशल फील करण्यासाठी काही ना काही खास गोष्टी करत असतो आणि तिच्या मनामध्ये जागा निर्माण करत असतो, तसंच तुला सुद्धा अर्जुनच्या मनात जागा निर्माण करावी लागेल. सायली म्हणते, हो थोडं थोडं कळलं आहे, पण प्लीज मला डिटेलमध्ये सांग ना. लगेच अंकिता म्हणते, हे बघ सायली, आधी तुझ्याबद्दल काही गोष्टी त्याला सांग, तसेच त्याच्या काही गोष्टी जाणून घे. सायली म्हणते, थांब थांब, मी ना लिहून घेते. अंकिता म्हणते, हो बाई घे लिहून. त्यानंतर अंकिता तिला एक एक टिप्स देत असते आणि सायली लिहून घेत असते. त्यानंतर अंकिता म्हणते, सायली आपण भेटूया ना, किती दिवस झाले आपली भेटच नाही. लगेच सायली म्हणते, अगं पण मला अर्जुनला विचारावं लागेल. अंकिता म्हणते, ओके चल ठेवते मी आता, बाय. त्यानंतर इकडे अर्जुन हा ऑफिसला न जाता दुसऱ्या ठिकाणी गेलेला असतो. अर्जुनची गाडी एका बंगल्याजवळ जाऊन थांबते आणि त्यानंतर तो त्या बंगल्यामध्ये जातो. अर्जुन जसा त्या बंगल्यामध्ये जातो तसं तिथे एक वृद्ध व्यक्ती बसलेले असतात. ते वृद्ध व्यक्ती अर्जुनला पाहून म्हणतात, अरे वा, या वेळेला इतक्या लवकर आलास? मला वाटलं मला विसरलास की काय. आणि काय या वेळेला तर खुशखबरी घेऊन आला आहेस ना? हे होते अर्जुनचे आजोबा. खरं तर ते अर्जुनचे खरे आजोबा नव्हते. त्यांनी अर्जुनला दत्तक घेतलं होतं आणि स्वतःचं नाव सुद्धा दिलं होतं, पण ते आजारी असायचे. त्यांची आता एकच इच्छा होती की मरायच्या आधी त्यांना अर्जुनच्या मुलाचं किंवा मुलीचं तोंड पाहायचं होतं. अर्जुनला कोणत्या मुलीमध्ये कधी इंटरेस्टच नव्हता आणि त्याचं लक्ष फक्त ऑफिसमध्येच असायचं. आजोबांना त्रास द्यायला नको, त्यामुळे नाईलाजाने त्याला सायलीसोबत लग्न करायचा निर्णय घ्यावा लागला. मागच्या काही दिवसांपासून आजोबा त्याला लग्नासाठी खूपच फोर्स करत होते आणि त्यामुळे त्याची इच्छा नसताना सुद्धा सायलीसोबत त्याला नाईलाजाने लग्न करावं लागलं. लग्न नाही तर ते डीलच होती, कारण अर्जुनला लग्नामध्ये वगैरे इंटरेस्टच नव्हता आणि असं लग्न करून काही प्रॉब्लेम सुद्धा होणार नव्हतं. आजोबा सुद्धा खुश राहणार होते, पण आता येणाऱ्या काळामध्ये काय होणार हे तर देवालाच माहीत. चैतन्य सुद्धा अर्जुन सोबत असतो. आजोबा पुन्हा म्हणतात, अरे काय झालं, काय विचारत आहेस मी? पण अर्जुन काही बोलत नाही. चैतन्य म्हणतो, आजोबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. अर्जुनने लग्न केलेलं आहे आणि तो लवकरात लवकर आनंदाची बातमी सुद्धा देणार आहे. चैतन्य असं बोलल्यानंतर अर्जुन डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असतो, पण चैतन्य मात्र दात काढून हसत असतो, कारण त्याला चांगलंच माहीत असतं की आजोबांसमोर अर्जुन काही बोलणार नाही आणि त्यामुळे तो सगळं काही सांगून टाकतो. जेवढा अर्जुन आजोबांना जवळचा होता तेवढा चैतन्य सुद्धा आजोबांना जवळचा होता. आजोबा त्याला सुद्धा नाताप्रमाणेच प्रेम द्यायचे. लगेच आजोबा अर्जुनकडे पाहतात आणि म्हणतात, काय अर्जुन, चैतन्य खरं बोलत आहे का? तू लग्न केलं ते असं विचारत असतात, पण खरं तर आजोबांना आधी सगळं काही माहीत असतं. तर यावर अर्जुन म्हणतो, हो आजोबा. मग आजोबा लगेच म्हणतात, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. मग आता खुशखबरी कधी देणार आहेस? लगेच अर्जुन सिरियस होता आणि म्हणतो, आजोबा आता केलं आहे ना लग्न? मला नाही माहीत. लगेच आजोबा म्हणतात, मला नाही माहीत म्हणजे? तर लगेच तिकडून आजीचा आवाज येतो आणि आजी म्हणते, काय व तुम्ही? आता कुठे तो आला आहे? लगेच त्याची शाळा घ्यायला सुरू केली आहे. का बरं त्याला त्रास देत आहात? तर लगेच अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, बरं झालं आजी आली, नाही तर आज माझं काही खरं नव्हतं. लगेच आजोबा चैतन्यकडे पाहतात आणि म्हणतात, चैतन्य, अर्जुनने तर लग्न केलं, पण तुझं काय आहे? तुला लग्न करायचं आहे की नाही?
तू सुद्धा याच्यासारखं आम्हाला न सांगता लग्न करणार आहेस? लगेच चैतन्य म्हणतो, आजोबा मी लग्न करणार आहे, पण आधी मला काका म्हणणारा कोणीतरी यायला हवं ना, मग त्याला लग्नात घेऊन नाचायला. त्यानंतर आजी म्हणतात, बरं या सगळ्या गप्पा राहू द्या आता. एवढ्या दिवसांनी दोघे जण आले आहात, काय व तुम्ही आल्या आल्या अर्जुनला ओरडत असता? त्याला भूक लागली असेल. भूक लागली ना तुम्हा दोघांना? लगेच चैतन्य म्हणतो, हो आजी. आजी म्हणतात, अर्जुन आणि चैतन्य चला बरं. त्यानंतर सगळेजण डायनिंग टेबलवर जाऊन बसतात आणि जेवण करतात. चैतन्य म्हणतो, वा किती दिवसांनी आजीच्या हातचे जेवण करत आहे. आजी जेवण खूप म्हणजे खूप टेस्टी झाले आहे. पुढे चैतन्य म्हणतो, आजी सायली वहिनी सुद्धा खूप छान जेवण करतात. तुम्ही एकदा जर त्यांच्या हातचं जेवण केलं ना तर तुम्ही रोज सायली वहिनींना स्वयंपाक करायला सांगचाल. लगेच आजी म्हणतात, बापरे एवढं कौतुक, आम्हालाही पाहावे लागेल की तुझी वहिनी असं काय जेवण बनवते. ते काय मग अर्जुन कधी भेट घालून देत आहेस? लगेच अर्जुन म्हणतो, आजी लवकरच. इकडे घरी मात्र सायली विचार करत बसलेले असते की अर्जुनचं मन कसं वळवायचं, त्याच्यासाठी काय करता येईल याचाच ती विचार करत असते आणि प्लॅनिंग करत असते. सायली विचार करते, पूर्ण घरामध्ये मला नक्कीच काहीतरी सापडेल. त्यामुळे ती पूर्ण घर ती नीट पाहत असते आणि प्रत्येक गोष्ट नीट पाहत असते. जणू काही त्यातून तिला नक्कीच काहीतरी क्लू मिळणार आहे. शेवटी सायलीच्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग आलं. एक म्हणजे गार्डन आणि दुसरं म्हणजे टेरेस. ती विचार करत होती, जर संध्याकाळचा प्लॅनिंग केलं तर टेरेस मस्त आहे. संध्याकाळी वातावरण सुद्धा छान असतं. मावळणाऱ्या सूर्याला पाहून तर अजूनच छान होतं. पण जर रात्रीचं प्लॅनिंग करायचं म्हटलं तर गार्डन बेस्ट राहील. गार्डनमध्ये लाइटिंग केलेली असेल, वाह, वर आकाशामध्ये चांदणे, वाह किती छान वातावरण तयार होईल. आणि तसंही अर्जुन कधीच लवकर घरी येत नाही, त्यामुळे संध्याकाळचं प्लॅनिंग करणं शक्य नसेल. रात्रीचं प्लॅनिंग करावं असा विचार सायली करत असते. आणि तसंही अर्जुन म्हणाला आहे की तो आज घरी येणार नाही, त्यामुळे कदाचित तिला भरपूर वेळ मिळेल आणि तो येईपर्यंत तिचं सगळं काम सुद्धा पूर्ण होईल. असं विचार करत सायली हसते आणि स्वतःलाच म्हणते, चला सायली मॅडम लागा कामाला. अरे यार पण आता डेकोरेशन करायचं आहे म्हणजे सामान तर लागेल ना, काय करू? बाहेर जाता येईल की नाही काही कळत नाही. सायली आतमध्ये जाते आणि काकांना म्हणते, काका ही लिस्ट मी दिली आहे, तुम्ही प्लीज मार्केटमध्ये जाऊन एवढे सामान घेऊन या. त्यानंतर काका हे सामान आणायला जातात. सायली विचार करते, आता गार्डनमध्ये रात्रीची वेळ असेल तर एक रोमॅन्टिक कपल डान्स तर होणारच ना. छान असं गाणं सुचवून ठेवते. सायली मोबाईलमध्ये छान असं रोमॅन्टिक गाणं शोधत असते. खूप वेळ ती छान असं रोमॅन्टिक सॉन्ग शोधत असते. फायनली तिला छान असं रोमॅन्टिक सॉन्ग सापडतं. तोपर्यंत काकासुद्धा सगळे सामान बाहेरून आणून येतात. त्यानंतर मागच्या गार्डनमध्ये काकांच्या मदतीने सायली सगळं काही छान असं डेकोरेशन करून ठेवते. आता फक्त अर्जुन कधी एकदा घरी येणार याची सायली वाट पाहत असते. दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी घरी येतो आणि तो रूममध्ये त्याचा आवरत असतो. तर सायलीला कळतच नसतं की अर्जुनला काय विचारावं. सायली म्हणते, अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, हां बोल. सायली पुढे म्हणते, अर्जुन आपण दोघांनी डेटवर जायचं का? तर लगेच अर्जुन म्हणतो, का? अर्जुन असं म्हटल्यावर सायली विचार करते, अरे यार हा किती खडूस आहे. एक मुलगी विचारत आहे डेटवर येणार का, आणि हा कारण विचारत आहे. जणू काही मी टाइमपासमध्ये बोलत आहे असे वाटते. अरे यार इमोशनल नावाची गोष्ट नाही, पण पहिल्यांदा याच्यामध्ये इमोशनल आणावे लागेल. ह्याला माझ्याबद्दल काहीतरी वाटलं तरच काही होऊ शकतं ना, त्यामुळे मला त्याला इमोशनल तर करावंच लागेल ना. पुढे सायली म्हणते, अर्जुन आपल्या दोघांचं लग्न एक डील जरी असलं तरी सुद्धा आपण एकमेकांसोबत कम्फर्टेबल झालं पाहिजे. जर आपण एकमेकांसोबत थोडासा टाइम स्पेंड केला तर आपण एकमेकांना ओळखू सुद्धा. यावर अर्जुन म्हणतो, ओके मला सांग कधी जायचं आहे हे. सायली म्हणते, पण घराच्या बाहेर नको. सायली पुढे अर्जुनला म्हणते, तू फक्त रात्री तयार राहा, बाकी काळजी करू नकोस. अर्जुन म्हणतो, ओके चल बाय, मला ऑफिसला जायचं आहे, उशीर होतो. असं म्हणून अर्जुन ऑफिसला निघून जातो. गाडीमध्ये अर्जुन आणि चैतन्य ऑफिसला चाललेले असतात. अर्जुन विचार करत असतो तर चैतन्य म्हणतो, काय झालं अर्जुन?
अर्जुन म्हणतो काही नाही, सायली म्हणत होती की तिला आज माझ्यासोबत डेटवर जायचंय आहे. चैतन्य म्हणतो अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे ना, चला काहीतरी प्रगती आहे, म्हणजे मी लवकरच काका होणार आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो मूर्ख आहेस का तू चैतन्य, हे बघ मी ना तिच्यासोबत अजिबात कम्फर्टेबल नाहीये. काही काय बोलतोस तू. तर लगेच चैतन्य म्हणतो काय, अरे अर्जुन, पण जोपर्यंत तुम्ही दोघे जण एकमेकांना वेळ देणार नाहीत तोपर्यंत एकमेकांबद्दल जाणणार कसं. अर्जुन म्हणतो ते काही मला माहीत नाही, पण आता मला प्रयत्न तर करावाच लागेल. चैतन्य म्हणतो हो. अर्जुन विचारतो कामाचं काय झालं. तर लगेच चैतन्य म्हणतो अजून काही माहिती मिळाली नाहीये, तो कुठे आहे हे मला कळलं नाही, पुढच्या 1-2 दिवसामध्ये कळेल. जर नाही मिळाला तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराला जिवंत सोडणार नाही. मग तू जिथे कुठे लपून बसला असेल तेव्हा आपोआप आपल्यासमोर येईल. अर्जुन म्हणतो ओके. चैतन्य म्हणतो हो, तू नको टेन्शन घेऊस, आणि आता एकदा त्याला हरवलं ना आणि मार्केटमध्ये त्याचं नाव खराब केलं की पूर्णपणे तो उद्ध्वस्त होईल जाईल. अर्जुन म्हणतो हो, त्याला अजिबात सोडायचं नाही. आईबाबांसोबत त्याने खूप वाईट प्रकार केला आहे आणि त्या गोष्टीचा बदला मी घेणारच आहे. जर मी त्या दिवशी वेळेवर पोहोचलो असतो तर आज सगळं काही ठीक असतं, पण काय करू मी तरी. चैतन्य म्हणतो काही नाही अर्जुन, आता जे काही घडलं ते आपण बदलू शकत नाही, पण न्याय तर देऊ शकतो ना. अर्जुन म्हणतो हो. चैतन्य म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस, हे सगळं जाऊ दे, मला सांग वहिनी तुला डेटवर कुठे घेऊन जाणार आहेत. अर्जुन म्हणतो मलाच माहीत नाही, ते फक्त म्हणाले की रात्री तयार राहा. चैतन्य म्हणतो अरे वा, म्हणजे वहिनीने घरातच काहीतरी तयारी केली आहे, वाटतं चांगलं आहे, बाहेर जायची सुद्धा गरज नाही. अर्जुन जरी तोंडावर दाखवत असला की त्याला काही फरक पडत नाही, तरी सुद्धा सायली त्याच्यासाठी काय करणार आहे याच्यासाठी तो खूपच एक्सायटेड असतो. त्यामुळे आज ऑफिसमध्ये तो सगळे कामं खूप फास्टमध्ये करत असतो आणि सायली त्याच्यासाठी नेमकं काय सरप्राईज प्लॅन करत आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. तो लवकरच ऑफिसवरून निघालेला असतो, पण जेव्हा त्याला घरी लवकर जायचं असतं तेव्हा आणखीन प्रॉब्लेम येऊन थांबतात. अर्जुन ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि त्याची चिडचिड वाढते. ट्रॅफिकमधून बाहेर पडायला त्याला अर्धा तास तरी लागतो. कसा तरी तो एकदाचा घरी पोहोचतो आणि पटकन घाईमध्ये रूममध्ये जातो. कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की सांगा. या पुढील भाग आपण उद्या पाहू. धन्यवाद.